तर आपण स्किपिंग आपल्या त्या तिकडच्या जागेवर मारणार आहे, कारण इथं हार्ड सरफेस आहे. तर मागं आपल्या स्किपिंगचा प्रॉब्लेम येत होता, स्किपिंग ओके करून घेतली आता आपण. त्याच्यामुळे आता स्किपिंग मार. पोलीस भरतीवाले पण काय आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, तर पोलीस भरती करायची, त्यांनी ग्राउंड आणि हे परफेक्ट करायला बघू नका. आधी वेट लॉस करा आणि जे नॉर्मल पण करणार. आपण म्हणून सपाटी चालू केले. आता अप्पर बॉडीचं पण वर्कआउट होतो. जेव्हा दोन्ही वर्कआउट असले अप्पर लोअर, तेव्हा परफॉर्मन्स एकदम ओके राहतो. तर चला आजचा वर्कआउट. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 310वा दिवस आहे. तर चला आज न्यू ग्राउंडकडं. आज दिवसेंदिवस थंडी जास्तच वाढून राहिली. आता आज कमानचं काम चालू होतं, त्याच्यामुळे काय गेट ओपनच होतं आज, म्हणून उडी मारून यायची गरज नाही. इकडून थोडं निघून राहिला, थंडी वाजू राहिला आता कडक. हात जाम झाले. करणला म्हणलं होतं लवकर ये, आला नाही आज करण. तर आज आलो आपण. आज लाईटच लावले, बोर्ड लावला वाटतं. तर आज आपण बोलणार आहे वेट लॉसवर. वेट लॉसवर बोलणार आहे. वेट लॉस करायचा तर कसा करायचा लय जण माहीत नसतं. त्यातले दोन ऑप्शन सांगणार आज. पोलीस भरतीवाले पण आणि नॉर्मलवाले पण, दोघांना पण आज सेमच ॲडवाईस आहे. पोलीस भरतीवाले पण काय आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, तर पोलीस भरती करायची, त्यांनी ग्राउंड आणि हे परफेक्ट करायला बघू नका. आधी वेट लॉस करा आणि जे नॉर्मल पण करणारे असले ना, त्यांच्यासाठी पण टीप आहे आज. कसं आहे, तुम्ही डायरेक्ट जाता, वेट जास्त असलं, तुम्ही जर रनिंग करायला गेले तर काय होतं माहिती आहे का, आपलं एक तर पायाला एवढं मोठं वजन असतं, त्याचं क्षमता राहत नाही पायावर, पाय कमजोर असते. त्यांनी काय होतं, तुम्हाला शिन पेन होतो किंवा गुडघा दुखतो, टाच दुखती, अशा गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळं पहिले वेट जास्त असलं तर दोन चार महिने वेट लॉसवर काम करा. वेट लॉसवर काम केलं तरच मग तुम्ही ॲक्टिव्हिटी स्पीड वर्कआउट कोणता वर्कआउट करू शकता तुम्ही. नाही तर वेट जास्त असलं पडले ना तर इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळे वेट लॉस करा आधी. तर कसा करायचा आणि काय एक्सरसाइज आहे वेट लॉस करायला, जे पोलीस भरतीवाले पण नॉर्मलवाले पण, ज्याला टाईम नाही जिमला जायला किंवा ऑफिसला जाते, तर त्यांच्यासाठी घरच्या घरी कसं आपल्याला कमी टाईमामध्ये आपण वेट लॉस करू शकतो. बेली फॅट, स्टमक फॅट, हे पोटाचा मांडीचा फॅट, हे जेवढी चरबी असते ना एक्स्ट्रा, ती कशी कमी करायची हे आज आपण सांगणार आहे. कमीत कमी म्हणजे घरच्या घरी, म्हणजे जास्त ज्याला जिमला जायला टाईम नसतो, ज्याला रनिंगला जायला टाईम नसतो, त्यांच्यासाठी आज सांगणार आहे. तर चला, बोर्ड लावला अमन स्पोर्ट्स क्लब म्हणून. थंडी त्याला भयानक आहे आज. दूरच निघून राहिलं तोंडातून. तर आज शनिवार, आज थंडी लय रे, कालपेक्षा लय भयानक थंडी आज. ते लोअर काढू वाटत नाही. चला वॉर्मअप करू आता आणि आजचा वर्कआउट काय आहे तर ते सांगू. चलो.
वॉर्मअप झाला कंप्लीट आता. तर आता आपण करणार आहे जॉगिंग. तर आज आपण सांगणार आहे वेट लॉस, बेली फॅट आणि वजन कसं कमी करायचं. जे नवीन पोलीस भरतीवाले पोरं आहे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी डायरेक्ट वर्कआउटची म्हणजे ग्राउंडची तयारी करायची का वेट लॉस करायचं. तर पहिले वेट लॉस करायचं, कारण की तुम्ही ग्राउंडची तयारी केली तर प्रॉब्लेम येतो तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळं कसं करायचं तर पहिले नॉर्मल तुम्ही जॉगिंग करू शकता 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर दोन्ही पण. जे पोलीस भरतीवाले पण आहे आणि ज्याला वेट लॉस करायचं त्याला पण जॉगिंग जमली तर जॉगिंग करा, नाहीतर इन आउट वर्कआउट आहे. इन आउट वर्कआउट पण तुम्हाला सांगतो तो पण करू शकता तुम्ही. दोन्हीचा इफेक्ट एकच होतो. तर चला पहिले आपण जॉगिंग करू, त्याच्यानंतर वर्कआउट काय तो आजचा तो बघू. चला. जॉगिंग कंप्लीट झाली आपली. जॉगिंग कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर करा. त्याच्यानंतर आता बॉडी कूलडाऊन करायची. तर आजचा वर्कआउट बघू. आता बेली फॅट आणि वेट लॉसचा वर्कआउट बघणार आहे, जे तुम्ही घरी करू शकता. जास्त तुम्हाला टाईम लागत नाही आणि कमीच टाईममध्ये तुम्ही तुमचं बेली फॅट आणि स्टमक फॅट वगैरे जेवढा फॅटचा प्रॉब्लेम तुमचा सगळा कमी करू शकता. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, फॅट डायरेक्ट तुम्हाला कमी करायचं ना डायरेक्ट एकाच महिन्यात 5-6 किलो 7-8 10 किलो कमी नाही करायचं कधी. कारण काय असते चरबी असते ना तिला हळूहळू कमी करायचं. महिन्यातून 2 किलो 3 किलो कमी करत जा. कारण की तुम्ही जास्त जर हे केलं कमी केलं तर काय होतं, ही चरबी असते ना वजन तर कमी होतं पण ही चरबी डायरेक्ट लोंबती खाली. मग त्याला दुसरं ऑप्शनच नसतं, ती बारीक होत नाही काही नाही. मग त्या सर्जरी करूनच कापणं लागतं मेन गोष्ट ती. त्याच्यामुळं वेट लॉस करायचा ना हळूहळू करा. जसं तुमची चरबीला बॉडीला म्हणजे टाईम पण भेटतो तिला बारीक करायचं. नाही तर तुम्ही एकदम झटक्यात कमी केलं ना, झटक्यात ती आतली चरबी कमी होती आणि बाहेरची लोंबती. हे मेन प्रॉब्लेम येतो. त्यामुळे वजन हळूहळू कमी करा. तर चला आज कसं वजन कमी करायचं तुम्हाला सांगू. आजचा वर्कआउट आहे आपला जम्पिंग जॅक. आता ह्या वर्कआउट आपल्याला फक्त सगळे वर्कआउट कार्डिओमध्ये येते. जे कार्डिओमध्ये वर्कआउट असते ते आज बघणार आहे आपण, जे कमी टाईममध्ये जागे होते. तर पहिला वर्कआउट आपला जम्पिंग जॅक कसा करायचा आणि त्याचे किती प्रकार आहे तर चला आपण बघू. शॉर्ट आहे म्हणजे जम्पिंग जॅक.
तर हा झाला कार्डिओ मध्ये. तर आपला आता स्टेप वर्कआउट बाकी आहे. तर स्टेप आउट कसा करायचा ते बघू आता. तर अशी एखादी जागा घ्या ब्लॉक टाईप पण आपण आता जे प्लेन सरफेसवर आपण मारलं तो वर्कआउट तुम्ही जॉगिंग जर नसली जमली हा वर्कआउट करून तुम्ही जॉगिंगचं लेवल करू शकता. तर आता काय करू स्टेप वर्कआउट आहे कार्डिओ मधला. तर असं एकदा एवढ्या हाईट पर्यंत एखादी ब्लॉक मध्ये वस्तू घ्यायची त्याच्यावर स्टेप वर्कआउट आले पाहिजे तुमचे असे. तर चला करू स्टेप वर्कआउट. तर चला हे झालं कार्डिओ वर्कआउट. हे तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता जेणेकरून तुमचा बेली फॅट, स्टमक फॅट आणि मांड्याची चरबी जेवढे ऑल ओव्हर बॉडी चरबी सगळी कमी होऊन जाते ह्यानी. तर चला हा वर्कआउट तुम्ही डेली करा आणि जे भरतीवाले ना त्यांनी पण हा वर्कआउट करा. आधी वेट लॉस करा मग नंतर ग्राउंडची प्रॅक्टिस चालू करा. हे नाही तर डायरेक्ट केलं ना तुमचं तिकडं परफॉर्मन्स भेटणार नाही तुम्हाला. आणि जे रेग्युलर जॉगिंग किंवा वॉकिंग चालू करणार रेग्युलर माणसं त्यांनी हा वर्कआउट घरी केला त्याच्यानंतर मग 2-4 महिन्यांनी जॉगिंग केली तरी जमतं. पण आधी हा वर्कआउट करा जेणेकरून तुमची बॉडी पूर्ण ऍक्टिव्ह होऊन जाईल, फॅट लॉस सगळं कमी होऊन जाईल, मग तुम्हाला रनिंग करायला परफॉर्मन्स ओके राहतो. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. तर हे वर्कआउट आपण फक्त एक सेट करून दाखवलं तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार किती 2-2, 4-4, 5-5 सेट करू शकता. आपण 40-40, 50-50चा एक सेट तयार केला म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळन ॲक्टिव्हिटीज कशी करतो आपण आणि काय करतो. त्याच्यानंतर तुम्ही 10-10चा सेट करू, 10-10चे 5 सेट मारा बिगिनर नवीन असाल तर मग तसं 20-20 वाढवायचं, हळूहळू वाढत जायचं. तर आपल्याला स्टेप एवढी आता आपल्याला 5 सेटनी 10 सेटनी का फरकच पडणार नाही, जास्त मारणं लागते. म्हणून आपण काय केलं डेमोसाठी एक दाखवला. तर त्याच्यानंतर आता नेक्स्ट वर्कआउट काय आहे तर तो आहे स्किपिंग पण अशी आहे जेणेकरून कमी टाईममध्ये हे कार्डिओमध्ये पण आणि स्किपिंगमध्ये कार्डिओमध्येच येते. ह्यानी काय होतं सगळ्यात जास्त कॅलरी बर्न होती जशी का आपली काल सर्किट ट्रेनिंगमध्ये झाली. तर ह्यानी काय होतं लवकरात लवकर फॅट कमी व्हायचे हे असतं कार्डिओमध्ये. तर आता स्किपिंग मारू. स्किपिंग कसं आहे स्किपिंग सगळ्यांना यूज होती. जे नवीन असले त्यांनी पण मारा आणि जे भरतीवाले असते त्यांनी पण वेट लॉस करायला सगळ्यात जास्त कमी हे होतं स्पीडमध्ये वेट लॉस होते त्यांनी. आणि त्याच्यानंतर आपल्या स्पार्क पॉवर येते, एनर्जी येते आणि क्विक वर्कआउट आहे. कमी जाग्यामध्ये जास्त कॅलरी बर्न करणारा वर्कआउट हाच आहे. तर ह्याने मारायचा कसा तर तुम्ही कडक सरफेसवर मारू नका नवीन असले तर. एखादा खाली जर सॉफ्ट माती असली आणि शूज घालून मारा. जर तुम्ही घरातलं मारत असले तर शूज घालूनच मारा त्याला. नाही तर एक नरम ते योगा मॅट नाही तर वर्कआउट मॅट भेटते बघा त्याच्यावर मारू शकता. कारण की डेली तुम्ही फरशी येऊन किंवा ह्याच्यावर मारलं एक तर बिगनर असते पाय कसा टाकायचा माहीत नसतो. एक तर तुम्ही डायरेक्ट फ्लॅट पाय टाकला आणि धबधब तर त्यांनी काय होतं इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असतात तुम्हाला. त्याच्यामुळं मॅट असली तर मॅट बघा नाही तर शूज घालून तुम्ही टेरेसवर सुद्धा मारू शकता स्किपिंग. आणि ते पण सेटमध्ये मारायची कधी पण आपण असं दाखवणार आहे स्किपिंग मारायची कशी. आपण आता रेग्युलरमध्ये तर आपण मारणार स्किपिंग तर ते दाखवणार आहे कशी मारायची, हाताची पोझिशन कशी पाहिजेत, पायाची पोझिशन कशी पाहिजेत आणि किती सेटमध्ये स्किपिंग मारायची हे पण आज सांगणार आहे क्लिअरमध्ये. तर चला स्किपिंग बघू. तर आता स्किपिंग बघू. तर आपण स्किपिंग नवीन आणली आता. नवीन म्हणजे लेंथ वाढवली. पहिले हाईटला कमी पडली होती आता हाईट वाढवली. आता ही होती का नाही बघू. आता कधी पण स्किपिंग मार्केटमधून आणल्या मार्केटमध्ये तुम्हाला 150, 200, 300 रुपये स्किपिंग भेटन. पण त्यांनी एवढा काही इफेक्ट होत नाही. त्या घासू काय होतं खालून तुटून जाते लगेच. त्या रबराच्या असत्या किंवा केबलच्या असत्या. तर ही स्किपिंग असली आपली ती 6 महिने वर्षभर तर जाईल.
याला दोन्हीकडून गाठ मारायची आणि जाळून घेतलं आपण, त्यांनी काय होतं, निघत नाही, दोरी असतील तर निघून जाते, असं जाळलं ना तर निघत नाही. आणि याच्यामध्ये अर्धा एवढे फुटाचे पाईप टाकून द्यायचे. त्याच्यानुसार ॲडजस्टनुसार करता येते आपल्याला, मग आपल्याला केवढी स्किपिंग लागते काय लागते. लेंथ आता पहिली एवढी होती, आता लांब लेंथ झाली, आता मारायला पण सोपी जाते. पहिले असा हात करणं लागत होतं कारण की हाईट कमी पडली होती आपली. तर चला, ही स्किपिंग सगळ्यात स्वस्त, बाहेर मार्केटला 200-400 रुपयाला स्किपिंग भेटत्या. ही स्किपिंग कमीत कमी कितीला बनली, ही दोरी 30 रुपयाची, 20 रुपयाची, 30 रुपयाची, आणि हे पाईप तर घरीच होते. असे मार्केटला घेतले तर 10 रुपये 5 रुपयाला भेटेल. म्हणजे तुमची 25-30 रुपये स्किपिंग तयार होईल आणि लॉंग लाईफ चलती आणि मजबूत पण आहे. या स्किपिंगने शोल्डर बनते, बायसेप बनते, ट्रायसेप बनते आणि जड असते, त्याच्यामुळं पूर्ण ऑल ओव्हर बॉडीचं वर्कआउट होतं स्किपिंगने. तर मला तर वाटतं ही स्किपिंग तुम्ही ट्राय करा. तर चला, आता मारणार स्किपिंग आपण इथं नाही मारणार, रेग्युलरची जागा आहे ना आपली तिथं, नॉर्मल सरफेस तिथं मारू. तर चला, तर आपण स्किपिंग आपल्या त्या तिकडच्या जागेवर मारणार आहे, कारण इथं हार्ड सरफेस आहे. तर मागं आपल्या स्किपिंगचा प्रॉब्लेम येत होता, स्किपिंग ओके करून घेतली आता आपण. त्याच्यामुळं आता स्किपिंग मारल्या नव्हत्या, लय दिवस झाले मारायला हे होतं, पण पायात गुतत होती हाईट कमी असल्यामुळं. तर आता आपण इकडं मारणार आहे. सगळीकडे रोड झाल्यामुळं काय स्किपिंग मारताच येत नाही आपल्याला. तिथं पण आहे का नाही काय म्हणतात बघू, का लय दिवस झाले तिथं गेलो नाही. आहे जागा आहे आपली तिथं, कारण इथं आपण आपल्याशिवाय कोणीच येत नाही. त्या दिवशी 8-10 दिवसापूर्वी आपण मारलं होतं इन आउट वर्कआउट, त्याची पाईप अजून इथंच आहे बघा. त्याच्यामुळे इथं आपल्याशिवाय कोणीच येत नाही, अनटचेबल जागा ही. तर चला, या जागी आपण स्किपिंग वर्कआउट करू. तर कॅमेरा सेट करू आपण पहिले.
कोणी हात धरत नसेल तसं कोणी दिसत नाही ते जाऊन प्रॅक्टिस करू लागला आसपास कोणी दिसणार ना. तर चला स्किपिंग झालं कंप्लीट. आपण मारलं 100चे 10 1000 स्किपिंग मारले आपण. तर हे तर रेग्युलर आहे आपलं. तर तुम्ही नवीन असले तर कमीत कमी 10 20 30 जसं तुमचं स्टॅमिना आहे आणि जसं तुम्हाला डिपेंड आहे तसं तुम्ही करू शकता. पण एक गोष्ट नक्की लक्ष ठेवायचं, जे 10चा पहिला सेट मारला तो एंडिंग तर मग 10चाच मारायचा. तर आपण 100चा मारला, एंडिंग पण 100नेच केली, तर ह्याने तुमचा स्टॅमिना कळतो आणि स्किपिंगचा रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो. तर चला आता उरलेला वर्कआउट आपला काय आहे सपाटे. तर चला सपाटे मारू. आता वर्कआउट तर तुम्हाला सांगितला, पण वर्कआउटपेक्षा अजून एक गोष्ट आहे, तुमचं खाण्यावर कंट्रोल ठेवा. नाही तुम्ही वर्कआउट करू राहिले आणि खाऊ पण जास्त राहिले, फास्ट फूड खाऊ राहिले, ज्यांनी फॅट वाढतो ती गोष्ट खाऊ राहिले, जास्त बाहेरचं खाऊ राहिले, हे नाही मग तुम्ही वर्कआउट करून काय फायदा नाही. पहिली गोष्ट, टाकी असतील पाण्याची जी लिकेज असती, तर तुम्ही वरतून किती पाणी टाका ती लिकेज होणारच आहे. त्यासाठी लिकेज बंद करा. पहिली गोष्ट आहे, तुम्ही खायचं बाहेरचं बंद करा. खायचं बाहेरचं बंद केलं तर मग वर्कआउट चालू करा. मग ते तुम्हाला परफॉर्मन्स भेटेल आणि तुमचा रनिंग परफॉर्मन्स आणि तुम्हाला रिझल्ट भेटेल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आपले 5 ते 6 सेट कंप्लीट झाले. 15-15चे सपाटे आपण रेग्युलरमध्ये मारतो. मिस्टर रनिंगमध्ये लोअर बॉडीचं वर्कआउट होतो आपला. जिम मारित नाही आपण, म्हणून सपाटे चालू केले. आता अप्पर बॉडीचं पण वर्कआउट होतो. जेव्हा दोन्ही वर्कआउट असले अप्पर लोअर, तेव्हा परफॉर्मन्स एकदम ओके राहतो. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज तुम्हाला टिप दिली घरी बसल्या बसल्या वर्कआउट कसा करायचा, आणि त्याच्यानंतर स्किपिंगचं पण सांगितलं. तर याने तुम्ही वजन तुमचं करू शकता आणि बॉडी फिट राहू शकता. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. स्ट्रेचिंग झाली पुरी कम्प्लीट. आता जायची तयारी करू. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता जायची तयारी झाली. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.